राज्यात आजपासून पोलीस भरती सुरू होते आहे। 17,471 जागांसाठी 17 लाख उमेदवारांचे आतापर्यंत अर्ज आलेले आहेत। पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात होते। आपण ही दृश्य पाहू शकतो। नाशिक, सांगली, वाशिम, नंदुरबार, नांदेड आणि कोल्हापूर मधली ही दृश्य आहेत। तर आजपासून पोलीस भरती सुरू झालेली आहे आणि हे तरुण आहेत ते मैदानावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला ही आजपासून सुरुवात होते आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय। नाशिक मधली, सांगली, वाशिम, नंदुरबार, नांदेड आणि कोल्हापूर मधून ही आपण दृश्य पाहतोय। तर वर्ध्यातील पोलीस भरतीचं कसं नियोजन आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। वर्ध्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 20 जागांसाठी 2091 उमेदवार इथे शारीरिक चाचणी देणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस अधीक्षक नूरुल हसन आहे। सर, काय सांगाल, कशा प्रकारची व्यवस्था इथे करण्यात आली आहे? जसं आपण सांगितले 2091 कॅन्डिडेट आलेले आहे। पहिल्या दिवशी आम्ही 600 लोकांना बोलवले, त्यापैकी सुमारे 400 लोक आतापर्यंत रिपोर्टिंग केलेले। रिपोर्टिंगची प्रक्रिया चालू आहे। काही गैरप्रकार होऊ नये यासाठी आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, जसे फेस बायोमेट्रिक, थंब बायोमेट्रिक आणि कॅमेरा। प्रत्येक पॉईंटवर जे पॉईंट आहे, म्हणजे 1600 मीटर, 100 मीटर आणि आपली गोळाफेक, प्रत्येक पॉईंटवर कॅमेरामॅन लावलेले। पोलीस आणि क्लर्कल स्टाफ दोघांचा एक मोठा बंदोबस्त आम्ही लावलेला, जेणेकरून ट्रान्सपरंट रीतीने पूर्ण प्रक्रिया पार पाडली पाहिजे। काल पाऊस आला, पावसाची सावट होते, त्यामुळे काही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे आणि उमेदवारांच्या राहण्यासाठी काही व्यवस्था करण्यात आलेली आहे। पाऊस आला तर पावसासाठी आम्ही घर मैदान सर्टिफिकेशन झालं नाही तर सर्टिफिकेशनसाठी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरला आम्ही हे करणार आहे, ते सर्टिफिकेट देणार आहे आणि त्यांना आम्ही वेळ देऊ। जर एक ग्राउंड बरोबर नसला तर आम्ही पुढच्या दिवशी त्यांना बोलू, 2-3 दिवस नंतर त्यांना बोलू, परंतु त्यांना प्रॉपर आम्ही वेळ देणार आहे। दुरून उमेदवार येणार आहे, त्यांच्या राहण्याची काही व्यवस्था करण्यात आलेली आहे? ते दुरून जे उमेदवार आहे सगळ्यांचीच व्यवस्था नाही आहे, ज्यांची व्यवस्था झाली नाही आहे, काही NGOला आम्ही बोर्डावर घेतलेले, त्यांनी व्यवस्था केलेली आहे। थँक्यू। नक्कीच हे होते पोलीस अधीक्षक नूरुल हसन। पारदर्शकपणे प्रक्रिया राबवली जाईल असे त्यांनी बोलून दाखवले आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।